कोपरगाव शहरातील जुने मामलेदार कचेरी परिसरात प्रतिबंधित मावा तयार करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे कोपरगाव शहर पोलिसांनी शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी धाड टाकून मोठी कारवाई केली। या कारवाईत सुमारे 1,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात नदीम सलीम शेख वय वर्ष 35 आणि अल्ताफ अलीम मनियार वय वर्ष 38 दोघेही राहणार कोपरगाव यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी रणजित पोपट जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तयार मावा, सुगंधी तंबाखू आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। धाडी दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित मावा, सुगंधी तंबाखू, सुपारीचा चुरा तसेच मावा तयार करण्यासाठी आणि सुपारी प्रक्रिया करण्यासाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक यंत्रसामग्री जप्त करण्यात आली। या कारवाईत एकूण 1,40,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। अन्न व औषध प्रशासनाच्या आदेशानुसार राज्यात प्रतिबंधित असलेले तंबाखूजन्य पदार्थ बेकायदेशीरपणे साठवून त्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवण्यात आल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक रोटे हे करीत आहेत। बातमी तुमची, प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूजसाठी प्रमोद पवार, कोपरगाव।